नारळाची जी काळी पाट आहे ती पटकन कशी काढायची? तर हे जे त्यामुळे आपल्याला असं हे पांढरं शुभ्र खोबरं मिळेल. आता सण समारंभ सुरू झालेत आणि आपल्याला काही ना काही रेसिपी करण्यासाठी असं हे पांढरं शुभ्र खोबरं लागतं. तर त्यासाठी मी एक कुकरचं भांडं घेतलं, तळाला पाणी ठेवलं, रिंग ठेवून त्याच्यावर जाळी ठेवली आणि जेवढे नारळ आपल्याला खाऊन हवे आहेत तेवढे नारळ मी त्याच्यामध्ये घातले. तुम्हाला जितके लागतील त्यानुसार भांडं घ्या आणि ते बरोबर 10 मिनटं मध्यम आचेवर वाफवायला ठेवा. 10 मिनिटांनी गरम असताना गॅस बंद करायचा आणि ते कोमट म्हणजे थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेतलं आणि जरासं कोमट होतं तेव्हा काय करायचं, एखादी सुरी घ्यायची आणि सुरीने त्याच्या साईडला असं खोचून घ्यायचं आणि सहजच खोचल्यानंतर लगेचच ती वाटी त्या करवंटीपासून वेगळी होते. अशा प्रकारे मी सगळी जी नारळाची वाटी आहे ती काढून घेतली. आणि इथे आता ना ह्याची काळी पाट काढणे म्हणजे चॅलेंजिंग असतं. आपण जो जो बटाटा सोलणं असतं बघा त्याच्याने तर खूप मी प्रयत्न करून बघितलं पण ते काढणं कठीण झालं. नंतर मी काय केलं, किसणी घेतली आणि त्याचे जे बारीक दात असतात ना त्याच्यावर किसून घेतलं आणि ती काळी पाट सहज निघाली. आता जे उरलं थोडं असतं ते सुरीने असं काढून घ्यायचं आणि झटपट आपल्याला अशी पांढरी पाटी मिळते. आणि ते आता खोबरं तुम्ही आता इथे जे काळी पाट दिसते ते तुम्ही जे भाजपाचं वाटण आहे त्याच्यात घालूनही तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आता इथे ना मी हे किसणीवर किसून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर त्याचे स्लाईस करून तुम्ही एकदम बारीक मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही युक्ती तुम्ही वापरून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा.